नमस्कार. बॅक टू स्कूल अनकट या सेगमेंटमध्ये आज एक मायलेकी आपल्याकडे आलेल्या आहेत. या दोघी मायलेकी बॅक टू स्कूलमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आईचं नाव आहे अर्चना आणि लेकीचं नाव आहे नीलम. या शिंदे मायलेकी आज आपल्या या सेगमेंटमध्ये आल्यात. नीलम, तुझं स्वागत आहे. अर्चना, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपली ही दुसरी मुलाखत आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. एका मुलाखतीमध्ये तुम्हाला अर्चनाताईंचं इंट्रोडक्शनही पाहायला मिळेल आणि त्या कशा पद्धतीने बॅक टू स्कूलमध्ये आल्या ते पाहायला मिळणारच आहे. त्यामुळे त्याच्यात वेळ न घालवता मी आता नीलमकडे डायरेक्टली जाईल. नीलम, तुझं बॅक टू स्कूलमध्ये सिलेक्शन कसं झालं, काय म्हणून झालं, परत कुठे गेली, परत कुठे आली, परत कसं काय, हे सगळं जे काय झालंय तुला चांगलं माहिती, आपल्या प्रेक्षकांना ते कळू देत. नमस्कार, माझं नाव नीलम शिंदे. खरं सांगायचं म्हटलं तर सगळ्यात पहिलं एक फंक्शन झालं आमच्या इथे, जिथे सर VIP स्पेशल गेस्ट म्हणून आलते. तिथे सरांनी स्टेजवर अनाऊन्स केलं होतं की मी शॉर्ट फिल्म्स करतो किंवा पिक्चर डायरेक्ट करतो. तेव्हा ते ऐकून खूप भारी वाटलं. म्हणलं मला एक गॉडफादर जो असतो आपल्याला, जो गाईडलाईन्स देतो, जो कम्युनिकेट करतो, ते तिथं मला सरांच्या रूपात तिथं भेटले. मी खूप खुश झाली. मग मम्मीला पण सांगितलं की आता माझं करिअर चालू होणार आहे. कारण की कसं असतं की कोणाला तरी सपोर्ट करणं, त्याच्या मागं एक कोणाचा तरी हात लागतो. तसं मला गुरु म्हणून माझे सर लाभले तिथे. मी सरांचं खूप आभार व्यक्त करते. तिथे सरांशी बोलून मला खूप छान वाटलं. सरांनी मला सगळं सांगितलं की कशी प्रोसेस असते, काय करायचं असतं. सरांनी नंतर मला सांगितलं की तू ऑडिशन्स देत जा. मग सगळ्यात पहिलं माझ्या लाईफमध्ये बॅक टू स्कूल नावाचं शॉर्ट फिल्म हे स्टार्ट झालं. मी ऑडिशन्स दिले. ऑडिशनमध्ये मी सिलेक्ट झाले आणि तिथं मला शुभांगी नावाचं कॅरेक्टर भेटलं. ते कॅरेक्टर एक उत्तम गायिकाचं होतं. त्याच्यानंतर त्या शॉर्ट फिल्मला खूप प्रतिसाद भेटला सगळ्यांचा. आणि त्याच्यानंतर सरांनी ठरवलं की नाही, आता फिल्म काढायची आपण बॅक टू स्कूल नावाची. आणि त्यानंतर मग सरांनी परत ऑडिशन स्टार्ट केले बॅक टू स्कूल नावाचे. तिथं मी ऑडिशन्स, माझी मम्मी मला घेऊन आली ती ऑडिशनला. आणि मी ऑडिशन तर दिलं, पण सरांनी खूप फोर्स केला माझ्या मम्मीला की तुम्ही पण द्या. सो आम्ही दोघांनी पण तिथे ऑडिशन्स दिलं. आम्ही दोघी पण तिथे सिलेक्ट झालो. सो असा हा आमचा पूर्ण प्रवास होता. थँक्यू. हा पूर्ण नाही, हा अर्धवट प्रवास होता. कारण नीलमला सुरुवातीला जसं सांगितलं त्याने की आपण बॅक टू स्कूलवरती शॉर्ट फिल्म केली होती, त्याच्यामध्ये तिने शुभांगी कॅरेक्टर केलं होतं. इथेही शुभांगी नावाच्या कॅरेक्टरसाठी दुसरी एक मुलगी सिलेक्ट झाली होती. ती चेंज झाली म्हणून हिला पुन्हा शुभांगी म्हणून घेतलं. आणि त्यानंतर ती मुलगी म्हटली की नाही सर मी करेल, आणि मग पुन्हा तीच मुलगी शुभांगी म्हणून आली. आणि ते थोडंसं मग अप अँड डाऊन्स करत नीलम 9वीच्याच वर्गातल्या विद्यार्थिनीचा रोल करते आहे, परंतु लीड करून थोडंसं सेकंड लीड ह्या पद्धतीने थोडंसं तिचं चेंज होत गेलं. पण बॅक टू स्कूल या शॉर्ट फिल्ममधून बॅक टू स्कूल या फिल्ममध्ये तिचा तो प्रवास होता. आणि तिने खूप काही सांगितले, त्यामुळं आता मला बोलायला खरं तिने शिल्लक नाही ठेवलेलं. पण छान काम करते. दोघी मायलेकी खूप छान काम करतात. तुम्हा दोघींना एकाच चित्रपटामध्ये काम करताना काय वाटलं? पहिल्यांदा अर्चना ताई तुम्ही सांगा, मग नीलम सांगेल. नाही, मला म्हणजे माझं हे करिअरमध्ये पहिल्यांदाच हा पिक्चर होता. आणि ज्याच्यामध्ये कसं म्हणजे आपल्याच मुलीबरोबर आईने काम करायचं म्हणजे खूप छान वाटलं. त्यांचीच म्हणजे मी शिक्षिका म्हणून तिथे काम केलं, त्यामुळे मला छान वाटलं ती गोष्ट. मला पण खूप छान वाटलं. कारण की माझी ही फर्स्ट अपॉर्च्युनिटी होती जी मला घालवायची नव्हती. आणि सरांनी मला खूप गाईडलाईन्स आणि सपोर्ट दिलता की नाही तू कर. आणि मी तसंच केलं. सेटवर आम्ही खूप मजा मस्ती धमाल केली. आणि सरांमुळं मी आता कॉलेजला आहे. सरांमुळं मला परत स्कूल लाईफ एन्जॉय करता आली. सो थँक्यू सो मच सर. आता ते सांगेल का नाही मला माहीत नाही की नक्की काय त्यांनी धमाल वगैरे केली, तर म्हणजे शूट सोडून सेटवरती काय धमाल केली? आम्ही असं म्हणलं तर आम्ही आपल्या पेजचे एरोप्लेन बनवले, ते उडवले. परत एकामेकांना गोळे करून आपल्या पेपरचे ते मारले. फळ्यावर सगळ्यांचं नाव लिहिलं. खूप म्हणजे खूप भारी, म्हणजे माझ्या लाईफमध्ये खूप छान एक्सपिरियन्स होता तो.
जशी मी स्कूलमध्ये हे करत होती तसंच सेम इथे सेटवर आम्हाला करायला भेटलं. मी प्रेक्षकांना नक्की सांगू इच्छितो की जसं ती आत्ता कॉलेजला आहे, परंतु कॉलेजला असतानाही तिने स्कूल लाईफ एन्जॉय केलं, शाळेचे दिवस तिने पुन्हा अनुभवले. आणि तुम्हालाही सांगू इच्छितो की तुमच्याही शाळेचे दिवस तुम्हाला जर आठवायचे असतील, पुन्हा त्या दिवसामध्ये जायचं असेल, तर बॅक टू स्कूल हा चित्रपट आपला 28 नोव्हेंबर 2024 रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होतो आहे. नक्की चित्रपटगृहामध्ये जाऊन पहा. आणि या दोघी माईलेकींचा मी आभार व्यक्त करतो की बॅक टू स्कूल अनकट सर या सेगमेंटमध्ये तुम्ही सहभागी झालात, इथे वेळ दिलात. चित्रपटातही खूप छान काम केलं आहे, खूप छान सहकार्य तुमच्याही दोघींचं होतं. तुमच्या भविष्यासाठी, आयुष्यासाठी, भवितव्यासाठी माझ्याकडून आणि संपूर्ण बॅक टू स्कूल आणि रंगसंस्कार टीमकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद.